नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यात लवकरच 5,223 पदांची मेगा भरती होत आहे. यामध्ये आरोग्य विभागामध्ये जे असणारं डॉक्टर आहेत, स्टाफ नर्स आहेत, फार्मासिस्ट आहे, लॅब ऑफिसर आहेत, सर्व प्रकारचे क्लर्कपासून मुकादमपर्यंत पदं भरले जाणार आहे. आता हे संपूर्ण बातमी काय ते सर्व सविस्तर आपल्याला पाहायला भेटेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जे प्रश्न असतील, की नेमकी जाहिरात कधी येणार आणि याचं क्वालिफिकेशन काय असेल? याचबरोबर याच्यासाठी आपली काय रोडमॅप असावा, त्या सर्व गोष्टींचा आपण इथं आज विचार करणार आहे. मी विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. जे मेन आहे त्याच्यावरती सुरुवातीला जाऊया. जसं की आजच्या पेपरमध्ये सुद्धा बातमी आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आरोग्य विभागात 5,223 पदांची मेगा भरती. डॉक्टर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या जागा भरणार आणि ह्या तुम्ही पेपरच्या कात्रणात सुद्धा पाहिल्या असेल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणते ते पदं आहेत, कुठं ते पदं भरल्या जाणार, त्या सर्व गोष्टी काय आपण इथं पाहणार आहे. तत्पूर्वी एक तुम्हाला विनंती आहे, माझे मित्रांनो तुम्ही आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर आतापासून तयारी करा. कारण की कॉम्पिटिशन खूप महत्त्वाचं आहे. विषय असा नाही तुम्ही माझीच बॅच घ्या म्हणून तुम्हाला ज्यांचं समजते त्याची बॅच घ्या. तुम्हाला बॅचची गरज नसेल स्वतःहून सेल्फ स्टडी करा, पण चालू करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे आरोग्य विभागाची नॉन टेक्निकलची बॅच आहे. या बॅचमध्ये मी मराठी व्याकरणाचा कोर्स, इंग्रजी व्याकरणाचा कोर्स, गणित बुद्धिमत्तेचा कोर्स, त्याचबरोबर सामान्य ज्ञानचा कोर्स आपल्याला कंप्लीट करून देणार आहे. सोबतच आपल्याला पी-डी-एफ स्वरूपात प्रश्न आणि त्याची उत्तरंसुद्धा देईल. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व व्हिडिओ लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे आणि रेग्युलर बेसिसला होत आहेत. कुठल्याही पद्धतीचे जुने व्हिडिओ नाही. आता या बॅचची फी ॲक्चुअलमध्ये ₹1999 आणि ही बॅच तुम्हाला फक्त ₹799 उपलब्ध आहे. सध्या तरी 40-60% ऑफर. पी-पी अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सोबतच माझा स्क्रीनवरती नंबर आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही काही कुठलीही अडचण असल्यास तर WhatsApp करू शकता. या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहे. विनंती करेल तुम्ही जॉइन करा, तुमच्या मित्रांना सांगा. सुरुवातीचे काही फ्रीवाले डेमो लेक्चर्स आहेत नक्की पहा आणि आवडल्यानंतर घ्या. फोर्स नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तयारी आपली ज्या पद्धतीनं रिझल्ट आहेत, त्या पद्धतीनं तुम्ही विचार करू शकता. माझ्या मित्रांनो घ्यायची, नाही घ्यायची कोणाला फोर्स नाही आहे. आरोग्य विभागाची नॉन टेक्निकल बॅच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण सुरुवातीला आणलेली आहे. ओके. तर आपण पाहतोय जसं की हा 24 जून रोजीचा एक जी-आर आला होता महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाचा. याच्यामध्ये म्हटलं होतं, राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या पदनिर्मिती श्रेणीवर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मितीबाबत. म्हणजे इथं क्लिअरली म्हटलं होतं 50% जास्त बांधकाम झालेल्या संस्थांकरिता पदनिर्मिती. आता एका संस्थेचं बांधकाम 50% झालं आहे असं नाही, तर तुम्हाला पाहू शकता हे हे यांना हे दिलेलं आहे प्रती. आपण जे महत्त्वाचं आहे ते पाहणार आहे याच्यामध्ये. ओके. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात माझे मित्रांनो, असं एका जिल्हा रुग्णालयाचं दिसला जसं इथं पहिलं दिसेल तुम्हाला, जिल्हा रुग्णालय ठाणे. ओके. तर या 336 खाटावरून 500 मध्ये श्रेणीवर्धित झालेला आहे आणि नव्यानं निर्माण करावयाच्या नियमित पदांचा तपशील इथं दिलेला आहेत. पदं हे नियमित आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर नाही. वैद्यकीय अधिकारीचे एक पदं आहेत. वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया एक, त्याचबरोबर बधीकरण शास्त्रज्ञ, त्यानंतर क्लास 1चे पदं पाहू शकता तुम्ही. क्लास 2चे पदं पाहू शकता. परिसेविका आहे, अधिपरिचारिका आहे, रक्तपेढी तंत्रज्ञ आहे. किती पदं भरण्यात येईल, त्याचं पेमेंट किती आहे, त्याच्या सर्व गोष्टी तुम्हाला स्क्रीनला साईडला दिसत आहेत. या जर मुकादमचं सुद्धा इव्हन पद भरलं जाणार आहे. औषध निर्मात्याचं, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शवकिरण तंत्रज्ञ हे झालं ठाण्याचं. तर हे प्रत्येक गोष्टीचं अशाच तुम्हाला पाहिलं सफाई कामगार, शिपायाचे सुद्धा पदं भरण्यात जाईल, स्वयंपाकीचे सुद्धा पदं भरण्यात जाईल. पहारेकरी, सुरक्षा रक्षकांची सुद्धा पदं आहेत. त्याचबरोबर माझ्या मित्रांनो अधीक्षक, वरिष्ठ लिपिक इथं पाहू शकता, कनिष्ठ लिपिक असे ठाण्यातच 111 पदांची निर्मिती होत आहेत. याचबरोबर आपल्याला अशाच प्रकारे पाहायला गेलं तर बीडचं सुद्धा अशाच प्रकारे आहेत आणि हे टोटल तब्बल म्हणजे पी-डी-एफ म्हणू शकतो पण 54 पेजेसचं आहे. प्रत्येक पेजेसवर तुम्हाला काय वेगळ्या-वेगळ्या गोष्टी माझ्या मित्रांनो दिल्या जाईल. माळीचे सुद्धा कुठं पद आहेत. प्रत्येक जिल्ह्यात सारखेच पद आहे असं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, कुठं कोणते पद आहेत तुम्हाला इथून क्लिअर होऊन जाणार आहे. इथं हे जे आहे ते हे 158 पद आणि कुठलं असेल 158 पदाचं माझे मित्रांनो तुम्ही पाहू शकता धोबी आहे, न्हावी आहे, शिपाई आहे, सफाईगार कामगार आहे, पहारेकारी आहे, उद्यान चालक आहे, सहाय्यक स्वयंपाकी आहे. ह्या प्रत्येक प्रकारचे पदं आहेत. सुतार आहेत, शिंपी आहे, नळ कारागीर आहेत, वीज तंत्री आहे,
दंतयांत्रिकी आहेत, वाहन चालक आहे, वाहिका आहे, ॲम्ब्युलन्स वाहन चालक, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पदांच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी वेगळे-वेगळे पदं आहेत आणि याचे पेमेंटचा स्केलसुद्धा दिलेला आहे. किती पदं भरल्या जाईल हे सुद्धा दिलेलं आहे आणि ही एवढी मोठी ॲड दिसते तर चांगल्याच मोठ्या जिल्ह्याची असेल. ओके, तर हे पाहू शकता तुम्ही माझी मित्रांनो, हे आंबेगाव जिल्हा पुणे 100 खाटावरून 200 खाटा श्रेणीवर्धित नव्याने निर्माण करावयाच्या नियमित पदांचा तपशील आहे. तर एक प्रकारे असं तुम्हाला साधारणतः 54 पेजेसचं PDF आहे. माझे मित्रांनो, हे सर्व तुम्हाला भेटलेले असेल, तर तुम्ही नक्की तयारी चालू करा. आरोग्य विभागाचं मी टेलिग्राम चॅनल ओपन केलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देतो. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला नवनवीन अपडेट्स येत जातील. याचबरोबर माझ्या मित्रांनो, कुठल्याही पद्धतीची अडचणी असेल, तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि जाहिरात अजून आलेली नाही, पण जाहिरात येणार आहे. ओके, जाहिरात अजून आलेली नाही, पण जाहिरात येणार आहे. याच्यासाठी अभ्यासाचा रोडमॅप असू द्या. ते टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. आता तुम्ही इथं एकच पद नाही आहे, नॉन टेक्निकलचा भरपूर सारा साठा असणार आहे. तर नॉन टेक्निकलसाठी 60+40चा कार्यक्रम आहे. 40मध्ये तुम्हाला काय टेक्निकलच्या गोष्टी, तुम्ही ज्या गोष्टीसाठी फॉर्म भरताय, तुम्ही त्या गोष्टीचं ग्रॅज्युएशन असो, डिप्लोमा असो, त्याचं शिक्षण घेतलेलं आहे. त्याला अनुसरून 40 प्रश्न आणि नॉन टेक्निकलमध्ये 60 प्रश्न, जे मराठीचे 15 असतील, इंग्रजीचे 15 असतील, सामान्य ज्ञानचे 15 असतील आणि माझे मित्रांनो आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे 15 असतील. अशा प्रकारचे आपल्याला 100 प्रश्नांचा पेपर असेल आणि या संदर्भात पेपर कोण घेईल, जाहिरात कधी येईल, त्याच्या संदर्भात आपण जर कधी विचार करायला गेलं तर लवकरच म्हणजेच काय होऊ शकते, या जून तर गेलेला आहे, जुलैमध्ये जाहिरात पाहायला भेटू शकते आणि तसं झालं तर तशीच तिथून 1-1.5 महिन्यात सुद्धा एक्झामसुद्धा होण्याचे चान्सेस आहे. कारण की ज्या पद्धतीनं MPSCची प्रोसेस फास्ट होत आहे, त्या पद्धतीनं आता TCS सुद्धा जाईल किंवा IBPS सुद्धा जाईल अशी आशा आहे. ओके. कुठल्याही पद्धतीची माहिती आल्यास नक्की आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड करू. थँक यू सो मच.